श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका. जर का पुढील येणाऱ्या 10 मिनिटापर्यंत आज तुम्ही हा स्वामींचा महत्त्वपूर्ण असा हा संदेश पूर्ण ऐकसाल तर तुमच्या जीवनात जे तुमचे अडकलेले कामं आहेत, ज्या तुमच्या समस्या आहेत, त्या सर्व प्रकारे पूर्ण होतील. एक लक्षात ठेवा, स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला आज प्राप्त होईल. फक्त थोडंसं संयम ठेवा. पुढील येणारे 10 मिनिटे तुमचे 100 वर्ष सुखाचे घालवतील. फक्त आज तुम्ही या 10 मिनिटांना टाळू नका. स्वामी म्हणतात, आज तुम्ही न चुकता हा संदेश पूर्ण पहा. स्वामी बोलतात, कदाचित या जागी एखादा पिक्चर किंवा एखादं दुसरं काही असतं तर तुम्ही त्याला 2 ते 3 तास ऐकलं किंवा पाहिलं असतं. पण स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवता, त्यांना तुमचा देव मानता आणि हा संदेश फक्त 10 मिनिटे ऐकू शकत नाही का? जर तुम्हीही स्वामींना तुमचा देव मानत असाल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा आणि या संदेशाला फक्त मोजून 10 मिनिटापर्यंत पूर्ण ऐकून बघा. कारण स्वामीसाठी तुम्ही एवढं पण करू शकत नाही का? स्वामी म्हणतात, एकदा उमलेले फूल पुन्हा उमलत नाही. तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा. वेळ हे तुमचं आयुष्य बदलूसुद्धा शकते. आनंद मिळवण्यासाठी कोणताच मार्ग नाही, परंतु आनंदी असणे हा एक मार्ग आहे. त्या मार्गावर तुम्ही चालत राहा. तुम्ही स्वामींना मानत असाल, तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल आणि त्यांच्यावर विश्वास ठेवत असाल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी सांगतात, जर नशीब साथ देत नसेल तर समजून जा की तुमचे परिश्रम, तुमची मेहनत, तुमचे कष्ट कुठेतरी चुकत आहेत किंवा कुठेतरी कमी पडत आहेत. ती जागा कोणती आहे ते पहा आणि तिथून एकदा पुन्हा सुरुवात करा. आणि लक्षात ठेवा, या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही यशस्वी व्हाल. संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा, जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर आदर्श निर्माण कराल आणि जर तुम्ही हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल. बाळांनो, स्वामी सांगतात, जीवनात यशस्वी व्हाल तर खूप काही कराल असेच नाही, अयशस्वी झाल्यानंतरही खूप काही करू शकता. स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यात कोणीही येवो, आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती त्याला आपण जपलं पाहिजे. कारण कोणता व्यक्ती कशा वेळेला आणि कुठे कसा उपयोगी येईल हे कोणीच सांगू शकत नाही. स्वामी सांगतात, कदाचित काही लोकांना वाटत असेल की यश मिळणे कठीण आहे, परंतु कठीण याचा खरा अर्थ त्यांना काय असं माहीत नाही. कठीण याचा अर्थ अशक्य तर मुळीच नाही. एक लक्षात ठेवा, कठीण म्हणजे ते करण्यास अवघड आहे, पण अशक्य म्हणून नाही. तुम्ही ते करू शकता. त्यामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळू शकतं. विश्वास ठेवा, तुम्ही सर्व काही करू शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. मैदानामध्ये हरलेली व्यक्ती कदाचित पुन्हा जिंकू शकतो, परंतु एक लक्षात ठेवा, मनातून जर एखादी व्यक्ती हारली तर त्या व्यक्तीला पुन्हा जिंकण्याची संधी राहत नाही. बाळा, स्वामी म्हणतात, या आयुष्यात कदाचित अशा गोष्टी तुझ्या पुढे येतील ज्या की तुला खूप खचवून टाकतील, पण तू काळजी करू नको. तेव्हा आम्ही तुझी साथ देईन आणि तुला त्यामधून बाहेर काढीन आणि तुला अशा जागी घेऊन जाईल, अशा मार्गावर घेऊन जाईल जेथून तू खूप आयुष्यात तरक्की करशील. स्वामी सांगतात, हे आयुष्य सोपे नाही,
पण यासाठी मेहनत हे एक असं शस्त्र आहे जे आयुष्यात खूप तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. कदाचित तुमच्या मनासारखी तर एकही गोष्ट झाली नसेल, पण विश्वास ठेवा, आयुष्यात आपण जे इच्छा ठेवाल ते आपल्याला मिळू शकते. त्या ध्येयाची प्राप्ती करता येते आणि ते फक्त मेहनतीनंच. स्वामी सांगतात, गोड माणसाच्या आठवणींनी आयुष्य कसं गोड बनतं. दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर नकळत ओठांवर हास्य खुलतं. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर हसत राहा. जोपर्यंत तुमच्याकडून शक्य आहे तोपर्यंत तुमच्या दिवसाची सुरुवात हे हास्यानेच करत राहा. तुम्हाला दिवसभर सकारात्मक ऊर्जा मिळत राहील. रोजच शुभ सकाळ म्हटल्यावर दिवस चांगला जातो असे काही नाही, किंवा पाठवणारा खूप मोठा तज्ज्ञ असतो असे नाही. पण शुभ सकाळ पाठवताना आपण ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखं वाटते. म्हणूनच असं म्हणत असतात शुभ सकाळ. स्वामी सांगतात, शुभ सकाळ म्हटल्याने आणि रोज सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर हास्य ठेवल्याने आयुष्यात खूप जास्त सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आयुष्यात आपण नैराश्याच्या बाहेर राहतो, नैराश्य आपल्या जवळ येत नाही. स्वामी म्हणतात, माणसाचे यश हे कोणत्या आधारावर नसते तर ते त्याच्या चांगल्या विचारांवर असते. आधार कायम सोबत नसतो, पण चांगले विचार कायम बरोबर राहतात. स्वामी सांगतात, तुम्ही हा संदेश चुकवू नका, पूर्ण ऐका, अनुभव येईल. धावपळीच्या या जीवनात कोणाची आठवण काढत नाहीत. स्वामी सांगतात, हे जग असं आहे, यामध्ये आजकाल कोणीच कोणाला मतलबाशिवाय आठवत नाही आहे. या काळामध्ये कोणीच कोणाचा जर मतलब नसेल तर कोणाला बोलतसुद्धा नाही. हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात, आणि शब्द असतात जादूकर ज्यांनी मनं जोडली जातात. तुम्ही तुमच्या शब्दांनी लोकांची मनं जोडू शकता, आणि तीच शब्द असतात जी तुम्हाला तुमच्या नात्यापासून खूप दूर घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे कोणालाही कसंही बोलताना विचार करून बोला, कारण काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. एखाद्याला जमेल तर त्याला मारा, पण शब्दाने दुखवू नका, कारण मारलेल्या जखमा भरून जातील पण शब्दाने केलेले घाव हे कधीच भरत नसतात. साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगले सौंदर्य आहे. क्षमा ही अशी चांगली शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे. आणि आपले बालपण हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. स्वामी म्हणत आहे, एक लक्षात ठेवा, घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा, कारण जग एक बाजार आहे. परंतु घरी येताना हृदय घेऊन जा, कारण तिथे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला डोक्याने नाही तर मनाने प्रेम करा. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो, फक्त आपल्याकडे माणूस नावाची की असली पाहिजे. माणूस नावाची जी आपली चाबी आहे ते प्रत्येकाचं मन जिंकू शकते. अपेक्षा अशी असावी, ध्येयापर्यंत नेणारी असावी. ध्येय असं असावं जे जीवन जगणे शिकवणारं असावं. जे नात्यांची कदर करणार. नाती अशी असावी जी रोज आठवण काढण्यास भाग पाडणारी असावी. स्वामी म्हणतात, नेहमी जिंकण्याची आशा नसावी, कारण नशीब बदलो न बदलो पण वेळ नक्की बदलते. वेळ आज कदाचित तुमची आहे तर उद्या त्याची असेल. त्यामुळे तुम्ही कार्यरत राहा, कारण तुमचाही दिवस येईल. चांगलेच होणार हे फक्त गृहीत धरून चला. बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारे प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा ठरेल. स्वामी म्हणतात, कदाचित तुम्ही एखाद्या वेळेस मोठ्या लोकांच्या शेजारी उभे राहिलं म्हणजे आपण मोठे होतो की नाही ते माहिती नाही, पण तेच जर आपण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहू तर नक्कीच मोठं होऊ. कारण मोठे लोक त्यांच्यासोबत राहून आपल्याला मोठे तर करू शकत नाही, पण चांगल्या लोकांच्या सोबत राहून ते आपल्याला चांगले नक्की करू शकतात.
तुमच्या चेहऱ्यावर सुंदर असं हास्य ठेवा आणि हीच तुमची मोठी दागिना आहे. एक लक्षात घ्या, तुमच्याकडे पैसा संपत्ती नसेल तरीही चालेल, पण तुमच्या तोंडावर हसू असलं पाहिजे. तुमचा चेहरा हसत दिसला की चांगल्यांचे जळतात. त्यामुळे सदैव हसत राहा. आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो. योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसाची साथ आयुष्यात कधीही मागे येऊ देत नाही. स्वामी सांगतात, आपण जे देतो ते आपल्याकडे परत येते. त्यामुळे चांगलं द्या, चांगलं मिळेल. श्री स्वामी समर्थ. स्वर्गापेक्षा जास्त प्रेम. स्वामी सांगतात, तुम्ही तुमच्यावर करा किंवा एखाद्या माणसावर करा, कारण माणसं हे तुम्हाला कधीही कामी पडतील. पण एखाद्या निर्जीव वस्तूवर कराल तर आयुष्य बर्बाद होऊ शकतं. ती वस्तू कदाचित तुमच्या पुन्हा कामी येणार नाही. जसा मोगरा कुठे ठेवला तरीही सुगंध हा येणारच, आणि आपली माणसे किती लांब असली तरी आठवण ही येणारच. ज्याला संधी मिळते तो नशीबवान. जो संधी निर्माण करतो तो व्यक्ती असतो खरा बुद्धिमान. आणि ज्याला एखादी कदाचित संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यानं काही दिवसातच सोनं करतो, तोच खरा विजेता असतो. आयुष्यात आनंद शोधत बसू नका, आयुष्यात आनंद निर्माण करायला शिका. लहानपणापासून एक सवय लावा, जे आवडेल ते जपून ठेवायचं. मग ती वस्तू असो की गोड माणसं. कारण वस्तू असेल तर तुम्हाला आठवणी देत राहील आणि माणसं असतील तर साथ देत राहतील. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्य निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी कमी होऊ देत नाही. स्वामी सांगतात, नाजूक उन्हाची प्रेमळ साथ, मंजूळ वाऱ्याची हळूहळू वार. रोज तुमच्या आयुष्यात येवो असा चांगला आनंदाचा क्षण. अशीच प्रार्थना देवाचरणी. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावली तरीही ती चांगलीच, पण त्याला सोडू नका. एक लक्षात ठेवा, त्याने तुम्हाला मारलं तरीही चालेल, पण त्याला सोडू नका. कारण मोठेपणा देऊन लुबाडणारी अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे हे फार कमी लोक आहेत. म्हणूनच 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा. अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील 3 गोष्टी ओळखेल. आपल्या हसण्यामागील असलेले दुःख, रागवण्यामागील असलेले प्रेम आणि आपल्या शांत राहण्यामागील कारण अशी व्यक्ती सदैव तुमच्या आयुष्यात तुमची खास असते आणि ही व्यक्ती आयुष्यभर तुमची साथ देत असते. आयुष्यात अशी व्यक्ती कधीच तुमची साथ सोडत नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये काही मिळवायचं असेल तर न थांबता, न थकता, न हरता प्रयत्न करत राहणं, याशिवाय काहीच नाही. शुभ सकाळ म्हणजे शब्दांचा खेळ, विचारांची चविष्ट ओळी. स्वामी म्हणतात, जर तुमच्या जीवनात आनंदी सकाळ तुम्हाला कदाचित आणायची असेल तर त्यासाठी सर्वात पहिले स्वतःच्या चेहऱ्यावर हास्य आणा आणि नंतर ती सकाळ आणण्याचे स्वप्न पहा. कारण जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल तेव्हा ती सकाळ येईल. सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेले 2 झाडे आहेत. आपण ज्याला जास्त खातपान घालू तेच जास्त जोरात वाढणार. त्यामुळे नेहमी सुखाच्या झाडाला खातपान घाला, म्हणजे सकारात्मक विचार घ्या. तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येतील. आयुष्यात तुम्हाला सकारात्मक विचार कोठून आणायचे किंवा आपल्या मनात सकारात्मक विचार कसे आणायचे कदाचित कळत नसेल तर स्वामी संदेश रोज ऐकत जा. आयुष्यात त्याचाही मोठा फायदा होतो. आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ आपल्याला शुभ जावो
हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. फक्त तुम्ही विश्वासाने एकदा कमेंटमध्ये स्वामींचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे असं लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात आलेले वादळ हे कितीही मोठे असू द्या, हे कितीही भयानक असले तरीही विश्वासाने मी तुमची मदत करेल. तुम्हाला मी हात देणार आहे. तुम्ही काळजी करू नका. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होत असते, ज्याचे नाव आहे आत्मबल. आणि हे ज्याकडे असते तो काहीही करू शकतो. स्वामी सांगतात, आपण मनाने खूप जळतो किंवा जवळ असतो. असंच असतं. काही लोक मनाने आपल्याला जवळ समजतात, आपले खूप जवळ येतात, तर काही लोक याच मनाने आपल्यावर जळत असतात. काही लोकांना आपलं यश त्यांचं यश असं वाटतं, तर काही लोकांना आपलं यश त्यांची हार अशी वाटते. एक आस एक विसावा तुमचा रोज स्वामींवर विश्वास असावा, अशीच स्वामीचरणी प्रार्थना करायची. स्वामी म्हणतात, तुम्ही जर रोज माझी पूजा करत असाल, तुम्ही जर रोज माझे नामस्मरण करत असाल, तर मी तुमची पूर्ण देखभाल करेल, तुमच्या आयुष्यातील संकट दूर करेल. एक लक्षात ठेवा, तुम्ही फक्त भक्ती करा, बाकी तुमच्या अंगात शक्ती मी स्वतः देईन. स्वामींच्या या गोष्टीची सहमत असाल तर या संदेशाला आत्ताच 5 लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही कमीत कमी 5 लोकांपर्यंत हा संदेश शेअर केला तर तुम्हाला पुण्य लागेल. कारण ज्या लोकांना तुम्ही हा संदेश आता शेअर करणार आहात त्यांना याची खूप गरज आहे. त्यामुळे त्यांची गरज पूर्ण करा, त्यांचं पुण्य तुम्हाला लागेल. जे घडतं ते सदैव चांगल्यासाठी घडत असतं. फरक फक्त एवढा असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्या व्यक्तीच्या. कायम टिकणारी गोष्ट एकच आणि ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी. अक्षराच्या ओळीसारखी माणसाची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात. नुसता प्रपंच चांगला करणे म्हणजे मानव जन्माने ध्येय साध्य झाले असे नव्हे, तर इतरांच्या सुखादुःखात सामील होऊन समाधानाचे वाटेकरी होत असले पाहिजे. तेव्हा खरे आपण सिद्ध केले हे ठरते. माणूस एकदा देवाला म्हणतो, तुझे रूप हे धरतीवर कुठे दिसेना, तर देव त्याला म्हणतो, एकदा आईबापाच्या चरणी माथा ठेवून तर पाय, तुला त्याचे रूप दिसेल. साधेपणात खूप मोठं सौंदर्य आहे आणि ते सौंदर्य मात्र पारखता आलं पाहिजे. बघण्याची नजर जर प्रामाणिक असेल तर त्या गोष्टी दिसतात त्या सुंदर दिसतील. एक लक्षात ठेवा, नावामुळे ओळखले जातो पण स्वभावामुळे आपली आठवण राहते. आपला स्वभाव कसा आहे यावरून लोक आपल्याला ओळखत असतात. बाळा, माणूस जेवढा आजाराने थकत नसतो, आयुष्यामध्ये त्याला एखादी बिमारी जरी झाली, ते कितीही मोठी असो, त्याने पण तो तेवढा थकत नाही. त्यापेक्षा जास्त तो त्याच्यात चिंता करण्याने थकतो, जास्त विचार करण्याने थकतो. म्हणून सदैव हसत राहा, विचार सोडा, आपण आहात तर जीवन आहे, ही संकल्पना मनी बाळगा. दुःख गिळून आनंद फक्त व्यक्त करणे म्हणजे जीवन, कष्ट करून फळ देणे होय. आयुष्यात आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात. निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात. एक वेळ शरीराने कमजोर असाल तरीही चालेल, पण मनाने कधीच कमजोर बनू नका. कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते. ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो त्यांचा प्रत्येक गोष्टीत एक आत्मविश्वासाचे बळ असते. नशीब हे लिफ्टसारखं असते तर कष्ट हा जिना आहे. लिफ्ट कधी बंद पडेल हे सांगता येत नाही, पण जिना म्हणजेच पायऱ्या या सदैव राहतात. त्यावरून आपल्याला फक्त चालण्याची गरज आहे. चंदनापेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगले. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असला तर आयुष्यात कधीही
चांगलेच रिझल्ट मिळतील. लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही, तर त्या विचारांना योग्य प्रवाह आणणारी चांगली माणसंसुद्धा लागतात. आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं, जी व्यक्ती तुम्हाला तेव्हा हसायचं नसतं तेव्हा पण हसवण्याचा प्रयत्न करते. पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात, पण मनाने श्रीमंत असलेली माणसे तुम्हाला पावले झिजवावी लागतील तरीही मिळत नाहीत. आणि अशा लोकांना कधी दूर जाऊ नका. ही लोक तुमच्या जीवनात आहेत आणि हे कदाचित तुम्हाला लवकर कळेल तर बरे होईल. नात्याच्या दरवाजावर अधूनमधून टकटक करतच राहावं लागतं, कारण भेट झाली नाही तरी निदान एकमेकांबद्दलची जाणीव तरी शाबूत राहते. खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही. एखाद्यासोबत हसता हसता तितक्याच हक्काने रुसता आलं पाहिजे, कारण समोरच्याच्या डोळ्यातील पाणी अलगद टिप्पा आला पाहिजे. नात्यामध्ये मान अपमान कधी नसतो, फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाचा असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. मनाशी जोडलेले प्रत्येक नाते खरंच खूप भावनिक करतं. दूर असलेला जो कोणी व्यक्ती आहे त्यावर तुम्ही लक्ष द्या. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले एक सुंदर उत्तर आहे, आणि संयम हे परिस्थितीला दिलेले प्रत्युत्तर. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला, त्यामुळे जाता जाता एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.